जवाहर विद्यामंदिरमध्ये व्यसनमुक्तीचा जागर, विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ। कापिल गोलेश्वर, नशामुक्त भारत अभियान आणि मिशन स्पंदन अंतर्गत दादी प्रकाशमणीजी यांच्या पावन स्मृतीला समर्पित 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाच्या पार्श्वभूमीवर कराड ब्रह्मकुमारी सेंटरच्या वतीने जवाहर विद्यामंदिर, कापिल गोलेश्वर येथे विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी ब्रह्मकुमारी सुप्रिया बहेन्नजी यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे शरीर, मन, कुटुंब आणि समाजावर होणारे गंभीर दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले। व्यसनामुळे आरोग्याची हानी होण्याबरोबरच कौटुंबिक तणाव, आर्थिक नुकसान आणि सामाजिक समस्या निर्माण होतात। त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले। नशा सोडा, जीवन जोडा, तसेच जागरूक नागरिक, सशक्त समाज हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत योगी जीवनशैली, राजयोग ध्यान आणि सकारात्मक विचारांचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले। विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच आपल्या मित्र परिवारामध्येही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले। यानंतर ब्रह्मकुमारी पूजा दीदी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नशामुक्त भारतासाठी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा दिली। विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिज्ञा घेत समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव सर यांनी केले। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जवाहर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री मोरे सर, जाधव सर, कोळी सर तसेच महिला शिक्षकांचे सहकार्य लाभले। यादव मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले। यावेळी कराड ब्रह्मकुमारी सेंटरचे देवदास भाई, मानसिक भाई यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 6 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या 10 कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियानात नागरिकांनी सहभागी होऊन नशामुक्त भारताच्या संकल्पाला बळ द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले। ABC न्यूज मराठी, कराड, सातारा।